कोणतीही परिस्थिती जेव्हा आपल्या जीवनात येते, तेव्हा आपण कशा प्रकारे सांभाळतो? काही व्यक्ती अस्थिर होतात, काही ओरडतात, काही शांत होतात, काही व्यक्ती घाबरून जातात, काही हसतात, काही रडतात. आता हे वेगवेगळे भाव कसे असतात? कुठून येतात? एकच परिस्थिती आपण वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत पाहतो, तेव्हा त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती वेगवेगळी असते. म्हणजे याचा अर्थ काय? याचा आधार काय? की तुमची आंतरिक अवस्था जी आहे, त्याच प्रकारे तुमची क्रिया असते, प्रतिक्रिया असते. आणि ह्या आंतरिक अवस्थेचा आधार काय? तर तुम्ही आजपर्यंत जे पाहिलत, जे समजलत, जे शिकलात, त्या अनुसारच तुमची आंतरिक अवस्था होते. आम्ही आता का असं बोलतोय त्याच्या पाठचं कारण असं, की जसं बाहेर जग आहे ना, चांगलं आणि वाईट, तेच तुमच्या आतमध्ये सुद्धा आहे, चांगलं आणि वाईट. प्रत्येकाची आपापली मतं आहेत, चांगलं आणि वाईट. तर तुम्हाला जीवनात सगळंच पाहायला मिळतं, जे तुमच्या आतमध्ये आहे ते तुमच्या बाहेर सुद्धा आहे. तर आपण आज काय करणार आहोत या सूत्राच्या माध्यमातून आपण या सत्याचा स्वीकार करणार आहोत. आपलं जे मन आहे एकाच प्रकारचे आहे. तुमचंही माझंही. काहीच वेगळं नाही. हे सत्य तुम्ही स्वीकारा आणि स्वतःला मुक्त करा.